नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण टोमॅटो सूप बघणार आहोत कसे करायचे ते. माझ्या बहिणीच्या घरी शेती असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये खूप सारे टोमॅटो पिकलेले आहेत. मग तिने मला गेल्या आठवड्यात एक पिशवी भरून टोमॅटो दिले होते आणि आता एक पिशवी भरून टोमॅटो दिलं. आता एवढं टोमॅटोचं करायचं काय म्हणून मुलगा म्हणलं की मम्मी सूप करणार. खूप दिवस झाले सूप केलेले नव्हते. म्हणलं चला आपण एकदा सूप करून घेऊया. ह्या दिवसामध्ये प्यायलाही छान वाटतं गरमागरम. मग टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा वरील भाग काढून घेतला आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले. सर्व टोमॅटोचे अशा प्रकारे तुकडे तयार करून घेतले आणि हे कुकरमध्ये टाकून घेतले. त्यानंतर त्यामध्ये माझ्याकडे लाल मिरची होती म्हणून लाल मिरची तुकडे टाकले. कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या. त्याचे पाने टाकलेले नाहीत कारण हिरवा कलर येईल म्हणून सूपला. लसूणच्या पाकळ्या टाकल्या 7-8. बीट टाकले. दालचिनीचा तुकडा टाकला. थोडीशी अद्रक टाकून 1 ग्लास पाणी टाकून आपल्याला याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर टोमॅटो अशा प्रकारे शिजलेले आहेत. तर त्याच्या सर्व वरील साली अशा प्रकारे काढून टाकून घेऊया. आणि हे बघा, हे सगळ्या साली काढलेले आहेत. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याची प्युरी तयार करून घेऊया. सर्व टोमॅटो टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशी प्युरी तयार करून घेतली. हे बघा अशा प्रकारे. आता एका गाळणीवर टाकून घेऊया आणि सगळी प्युरी आपण गाळून घेऊया, जेणेकरून त्यातली बी आहेत ते बाजूला काढून टाकता येईल, की जेणेकरून दाताखाली येणार नाहीत. अशा प्रकारे बिया काढून टाकल्या. नंतर कढईमध्ये हे बघा अशा प्रकारे टोमॅटो सूप गाळून घेतलेला आहे. तर आता हा सूप गरम करायला ठेवूया. त्यामध्ये मी थोडीशी मिरपूड टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टोमॅटो गावरान असल्यामुळं थोडेसे आंबट आहेत. तर त्यामध्ये मी 1 चमचा गूळ पावडर टाकलेले, जेणेकरून चव आंबट गोड लागेल. आणि माझ्याकडे घरातले लोणी होते म्हणून ते लोणी टाकून मस्त फिरवून घेतले आणि एक उकळी काढली. त्यानंतर ब्रेडचे असे छोटे छोटे स्लाईस करून घेतले तुकडे आणि एका पॅनमध्ये तूप लावून एकदम शालो फ्राय कडक होईपर्यंत असे ते तुकडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, लालसर होईपर्यंत. तर अशा प्रकारे सगळे तुकडे मी भाजून घेतलेले लालसर होईपर्यंत आणि खूप छान कुरकुरीत होतात. हे बघा अशा प्रकारे सगळे तुकडे भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण एका वाटीमध्ये सूप काढून घेऊया आणि त्यामध्ये हे ब्रेडचे छोटे छोटे क्यूब्स आहेत ते टाकून घेऊया. आणि अशा प्रकारे आपलं सूप तयार आहे. खूप छान चवीला झालं होतं सखीनो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि या सूपचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आनंद घ्या. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सखीनो.